नमस्कार. शिवस्वी इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. आज आपण पाहणार तो रेशन कार्डची KYC कशी करायची, जी की आपल्या रेशन बंद होईल किंवा ते बंद व्हायचं असेल तर आपल्याला रेशन कार्ड KYC करायची. त्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरवर जायचं आहे. एक दोन ॲप्लिकेशन आहेत, ते डाउनलोड करावं लागतील तुम्हाला. तर आपल्याला पहिलं ॲप्लिकेशन आहे आधार फेस ID RD. हे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. फक्त इन्स्टॉल होतं ते तुमच्या मोबाईलमध्ये दिसणार नाही आहे. आणि राशन KYC मेरा KYC म्हणून हे आहे. हे एक ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यावं लागेल. आणि मेरा रेशन कार्ड KYC हे ॲप डाउनलोड केलं, त्याला ओपन करायचं आहे. इथं आपल्याला स्टेट आपलं राज्य निवडायचं आहे, जे की आपलं महाराष्ट्र. आणि व्हेरिफिकेशनवरती क्लिक करायचं. इथं आपला जो आधार नंबर आहे तो आधार नंबर टाकून जनरेट OTPवरती क्लिक करायचा. इथं आपल्याला आपल्या आधार नंबर रजिस्टरवरती OTP येईल, तो OTP टाकून घ्यायचा आहे. तो OTP टाकल्यानंतर खाल्ला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा व्यवस्थित टाकून सेम जसा आहे तसा टाकून घ्या आणि सबमिट बटनावरती क्लिक करा. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला आपले डिटेल्स दिसणार आहे, नाव दिसणार आहे, आपलं स्टेट दिसणार आहे, राशन कार्ड नंबर दिसणार आहे, आपला जिल्हा दिसणार आहे. त्याला ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे. त्याला सबमिट करून घ्या, ॲक्सेप्ट करा. जे म्हणजे की आपला आधार मी ऑनलाईन द्यायला तयार आहे म्हणून. आणि फेस ID आपल्याला जे की इथं ग्रीन झालं पाहिजे. जर नसेल तर आपले डोळे मिचकावा आणि आपलं आधार व्हेरिफिकेशन होऊन जाईल. अशा पद्धतीनं मेसेज येईल. असं तुम्हाला दिसेल की KYC स्टेटस. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.